जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावानं बनावट सोशल मीडिया खातं तयार केल्याबद्दल त्यांनी स्वतः सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्तिकेयन एस यांच्या नावानं व्हिएतनाम आणि थायलंड या देशातून नाव, पदनाम तसंच छायाचित्र वापरून बनावट सोशल मीडिया खातं तयार करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या खात्यामार्फत काही व्यक्तींना पैशांची मागणी करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं असून प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सायबर सेल इथं या अनुषंगानं तक्रार दाखल केली असून पोलीस विभागाच्या सायबर सेलमार्फत गुन्ह्याची तपासणी सुरू झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केलं आहे की आपल्याकडून तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारे कोणत्याही नागरिकांकडून आर्थिक व्यवहार किंवा मागणी केली जात नाही। बनावट खातं आणि त्यावरील संदेशांमुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांना बळी पडू नये। तसंच कोणत्याही संशयास्पद संदेशांची त्वरित माहिती प्रशासनाला द्यावी असं आवाहनही करण्यात आलं। या बनावट खात्यात जिल्हाधिकाऱ्यांचं नाव, पदनाम आणि छायाचित्र वापरून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। एका व्हॉट्सॲप प्रोफाईलवर कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अशी नोंद करून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून अशा प्रकारच्या फसवणुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।